रांगोळीच्या रंगांची, उठण्याच्या सुगंधाची, आकाशकंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची ही दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची. आपणा सर्वांना ही दीपावली आणि नूतन वर्ष हे सुखसमृद्धीचे, संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो, हीच ईश्वर चरणी, लक्ष्मी मातेचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना शुभ दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहतात शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये लवकरच येणाऱ्या दिवाळीपर्यंत आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र देखील बोलायचा आहे. हे केल्यानं आपल्या घराकडे लक्ष्मी खेचली जाणार आहे आणि आपल्या घरामधील दरिद्रता, गरिबी, पीडा, शत्रुनाश, बाधा, रोग सर्व नष्ट होणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये कायम वास राहणार आहे. याचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी या असतातच. तुमच्या घरात सुद्धा अशाच काहीतरी गोष्टी असतील, बाधा असतील, दोष असतील किंवा कोणीतरी सतत आजारी पडत असेल. घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, बरकत होत नसेल, सुखसमृद्धी कायमची नष्ट झालेली असेल, काहीतरी घरामध्ये त्रास होत असेल किंवा जेवणाची चव लागत नसेल, सतत घरामध्ये वादविवाद, भांडणं जर होत असतील, नवरा बायकोचे पटत नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा कोणत्याही कामात यश प्राप्त होत नसेल आणि तुम्ही कितीही देवपूजा केली, कितीही देवदेव केले तरी देखील तुम्हाला जर यश प्राप्ती होत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा आजारपण घरातून बाहेर जात नसेल, काही ना काही बाधा असतील, दोष असतील, पीडा असतील, तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला आजपासूनच दिवाळीपर्यंत आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये देवपूजा करत असताना सकाळ संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला असा एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मक शक्ती असेल ती घरातील या दिव्याबरोबर, या वस्तू जाळल्याबरोबर आपल्या घरातून बाहेर जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे, भरभराट होणार आहे. आपण दररोज आपल्या घरामध्ये देवपूजा करत असतो. सकाळ संध्याकाळ आपण देवासमोर दिवा लावत असतो. असाच दिवा आपल्याला रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरात लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला देशी तुपाचा लावायचा आहे, देशी गाईच्या तुपाचा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ देखील असाच दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा जर दिवा लावायला जमत नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा हा तुळशीजवळ अवश्य लावायचा आहे आणि तुळशीजवळ जर तुम्ही दिवा लावला आणि हात जोडून तुळशी मातेला जर प्रार्थना केली तर लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते. तर आता आपल्याला जी घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे, तर ती वस्तू कोणती आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक कापूर घ्यायचं आहे. भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि आपल्या मसाल्यामध्ये वापरली जाणारी लवंग. तर ही लवंग 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या 2 लवंगा आपण ज्या कापूर घेतलेला आहे हे भीमसेनी, तर तो जाळायचा आहे एखाद्या भांड्यामध्ये घेऊन किंवा एखाद्या पात्रामध्ये घेऊन आणि त्याच्यामध्ये आपल्याला या 2 लवंगा टाकायच्या आहेत. 2 भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत, त्याच्यात 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि या लवंगा टाकून आपण पूर्ण आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपरा न कोपरा सर्व ठिकाणी आपल्या घरामध्ये याचा धूर जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण घरामध्ये ही लवंग आणि कापूर जाळून आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे. तर यामुळे काय होतं, तर आपल्या घरामध्ये ज्या बाधा असतील, विपदा असतील, कोणते दोष असतील, संकट असतील, तर ते सर्व दूर होण्यास मदत होते. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लक्ष्मी मातेला लवंग ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळं आपल्याला हा लवंग आणि कापराचा उपाय आजपासून दिवाळीपर्यंत अवश्य करायचा आहे. रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा कापूर आणि ही लवंग आपल्या घरामध्ये जाळायची आहे आणि ही जाळत असताना आपल्याला जो महालक्ष्मीचा मंत्र असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे किंवा आपल्याला कोणताही मंत्र जो आपल्याला तोंडपाठ असेल, आपण आपल्या देवाची पूजा करत असताना आपण जर तो म्हणत असू तर तो म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला तो येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी मंत्र अवश्य म्हणायचा आहे. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावायची आहे. आपण ज्या वेळेला हे जे घरातून
आपण हे धूप फिरवत असू, म्हणजेच कापूर आणि लवंगाचा धूप आपण करून आपल्या घरामध्ये फिरवत असू, तर आपल्या मोबाईलमध्ये आपण हनुमान चालीसा लावायची आहे आणि आपल्याला संपूर्ण घरामध्ये ही फिरवायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल तर ती बाहेर जाण्यास मदत होते. आणि जरी तुम्हाला एखादा देवाचा जरी कोणताही मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणायचा आहे. आणि जरी तुम्हाला मंत्र येत नसेल तरी देखील तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालू शकतो. तर तुम्ही या मंत्राचा अवश्य जप करायचा आहे. पूर्ण धूप आपल्याला घरामध्ये फिरवत असताना या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. त्यानंतर आपण हा जाळून झाल्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर आपल्याला एका कोपऱ्यात कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं हे कापूर आणि लवंग जाळलेली जी वाटी असेल, पात्र असेल तर ते भांडं आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत दिवाळी आहे तर दिवाळी होईपर्यंत आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असेल, ज्या बाधा असतील, कोणते दोष असतील, आजारपण असेल तर हे सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच आपल्याला रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि तुळशी मातेला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तसंच आपण हे जे धूप फिरवत असू तर त्यावेळेला आपण हा मंत्र जप करत असतानाच आपल्या सर्व घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी, भरभराट होण्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण ज्या वेळेला हा दिवा आपण जे पात्र आहे, जे भांडं आहे तर ते आपण जे बाहेर ठेवू उंबरट्याच्या बाहेर, त्यावेळेला आपल्याला आपल्या ज्या घरातील दोष आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे देवाजवळ. आणि आपल्याला शक्य झाले तर आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा हे अवश्य लावायचं आहे. ज्यांना पठण आहे तर त्यांनी ते बोलायचं आहे, ज्यांना पाठ नाही तर त्यांनी हे आपल्या मोबाईलमध्ये, रेडिओमध्ये लावायचं आहे आणि त्याचा अवश्य ऐकायचं आहे. आणि यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते, कापरामुळं आणि लवंगामुळं आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यास मदत होते. आणि हा उपाय तुम्ही कायमस्वरूपी केला तर अतिशय उत्तम ठरणार आहे. परंतु ज्यांना कायमस्वरूपी करणं जमणार नाही तर त्यांनी हा उपाय आजपासून दिवाळीपर्यंत अवश्य करायचा आहे. दिवाळी होईपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करणार आहे, आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि लक्ष्मी कृपेने आपल्या घरामधील जी साडेसाती आहे, जी बाधा आहे, शत्रुनाश आहे तर ते सर्व दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर हा अगदी छोटासा आणि साधा आणि सोपा उपाय आहे. तर हा आपल्याला दिवाळीच्या अगोदर सुरू करायचा आहे आणि दिवाळीपर्यंत करत राहायचं आहे. रोज संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपण आपल्या देवाजवळ दिवा लावत असताना तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. परंतु हा उपायामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि असा हा उपाय आपल्याला पूर्ण दिवाळीपर्यंत करायचा आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.